नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 16 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला आपण तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय की संभाजीनगर विभागातून संभाजीनगर या ठिकाणी गंगापूर, वैजापूर, पैठण, अंबड, जालना, परतूर या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर जालना, अंबड तसेच परतूर, देऊळगाव या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर नाशिक भागात पाहिलं तर नाशिक, निफाड, त्र्यंबक तसेच इगतपुरी या ठिकाणी वातावरण पूर्ण सकाळचं ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर सिन्नर, निफाड, कोपरगाव, वैजापूर, येवला, तेलवड, मनमाड, कन्नड, सिल्लोड, अजंठा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। तर सटाणा, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। धुळे, परोळा, अमळनेर, एरंडेल, जळगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही मुंबई साईड जर बघितली तर डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे। सातारा, कराड, विटा, वडोद, सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे। तर कोल्हापूर, निपाणी, गोकाक, बेलगाव, बागलकोट या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे। जत, पंढरपूर, सोलापूर, लिंडी, अफलाजापूर या ठिकाणी अफलाजापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडू शकतो। तर पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। बार्शी, पेठ, लातूर, काळी, जामखेड, करमाळा, दौंड, पुणे, लोणंद, फलटण, सासवड, लवासा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। नांदेड, परभणी तसेच अहमदापूर, परळी, बीड, जामखेड, परभणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर जिंतूर, लोणार, जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ असतं। त्याचबरोबर हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। जामखेड, पुसद, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, कर्जत या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडू शकतो। तर खामगाव, अकोला, अकोट या ठिकाणी, अचलापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर अकोला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचे दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे। नागपूर, उमरेड, वर्धा, मोकाना, यवतमाळ या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे। चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। आपण जर 11च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज दिसतो आहे की संभाजीनगर, लोणार, जालना, पैठण, जामखेड, बीड, माजलगाव, परभणी तसेच परळी, अहमदापूर, नांदेड या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे 12च्या सुमारासुद्धा ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा वारासुद्धा वाहताना दिसणार आहे। तर करमाळा, बार्शी, तुळजापूर, पेठ, लातूर, उदगीर, दिकलोर, बिदर तसेच सोलापूर, कलबुर्गी, अफलाजापूर, लिंडी, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, इंदापूर, करमाळा, बारामती या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर जत, विजयपूर, सांगली या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो। तरी पण कोल्हापूर, सांगली, विटा, कराड, वडोद, सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। कोकण विभागामध्ये जर बघितलं तर मुंबई, दापोली, रत्नागिरी, पणजी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला 12च्या सुमारास येत आहे मित्रांनो। त्याचबरोबर हुकूमत, कारवार, रिवाना, पणजी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे। सांगली, विजयपूर, सोलापूर, तुळजापूर, अकलूज, सातारा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील। अहिल्यानगर भागातसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे। पैठण, श्रीरामपूर तसेच वैजापूर, संभाजीनगर, मनमाड, कोपरगाव, येवला, तेलवड, कन्नड या ठिकाणी पूर्णतः वातावरण 12च्या सुमारास हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। आपण जर 3-4च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता की नाशिक विभागात नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी तसेच सिन्नर, निफाड, संगमनेर, कोपरगाव, येवला, मनमाड, तेलवड या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। त्याचबरोबर चाळीसगाव, तेलवड, कन्नड, पाचोरा, मालेगाव, सटाणा, धुळे, परोळा, एरंडल या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला 4च्या सुमारास होण्याचा दाट अंदाज दिसत आहे। तर सापुतारा, अहवा या ठिकाणी आपल्याला वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। संभाजीनगर, गंगापूर, जालना, अंबड, पैठण, भगूर, गोडेगाव, पाथर्डी, गेवराई, बीड या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला 4च्या सुमारास होताना दिसणार आहे। तर परतूर, लोणार, रिसोड, जिंतूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे। वाशिम, हिंगोली, पुसद, मार्केट, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे। परभणी, परळी, काहीच या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तर लातूर, उदगीर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो। पेठ, बार्शी, इंदापूर, करमाळा, बारामती, जेजुरी, दौंड, पुणे, खेड या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे। सातारा, वडोज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर जत, लिंडी,
अफलाजापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे. गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कोकण भागामध्ये पूर्णतः हा पट्टा दिसतो आहे. आपल्या सावंतवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. मुंबई, खोपोली, कल्याण, डोंबिवली, तसंच विटा, तसंच वाडा, पालघर, डहाणू या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला 4च्या सुमारास होताना दिसणार आहे. इगतपुरी, नाशिक या ठिकाणी सुद्धा 4 सुमारास आपल्याला जोरदार पाऊस होता दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता 8 वाजता सुमारास संभाजीनगर, जालना, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, अहिल्यानगर, बीड, माजलगाव, परभणी, परळी, बीड, काईज, पेठ, बार्शी, लातूर, तुळजापूर, करमाळा, दौंड या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला 8च्या सुमारास होताना दिसणार आहे मित्रांनो. तर जिंतूर, हिंगोली, वाशिम, लोणार, उमरखेड, नांदेड, परभणी या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होताना आपल्याला रात्री सुमार दिसणार आहे. तर करजाना, अकोला, खामगाव, पोट, अमरावती या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे. यवतमाळ, पुसद या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर नागपूर साईडसुद्धा आपल्याला ढगाळ, तर चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, धुळे, पोरुळा, साक्री, नंदुरबार, नवापूर, शिरपूर या ठिकाणी वातावरण रात्रीच्या सुमारास ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तसेच श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला रात्रीच्या सुमारास येत आहे. तर राजूर, संगमनेर, घारगाव, जुन्नर, मंचर, अळकुटी, शिरूर, चाकण या ठिकाणी वातावरण मात्र ढगाळ राहील. राहू, श्रीगोंदा, कर्जत, दौंड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. तर रात्रीच्यापर्यंत उशिरापर्यंत ही झाली अपडेट मित्रांनो. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.